भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। दिल्लीमध्ये मध्यरात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संघटनात्मक चर्चा झाली अशी माहिती मिळते। आगामी निवडणुका तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर चव्हाण हे शहांच्या भेटीला गेले। फडणवीस आणि शिंदे यांच्यामधील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहांकडे सोपवण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, रवींद्र चव्हाण यांनी शहांची भेट घेतली आणि दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? मुळात पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत आणि काही ठिकाणी युती करण्यावरच वेगवेगळी मतमतांतर महायुतीमध्ये दिसून येतात। अशा परिस्थितीमध्ये संघटनात्मक स्वरूपामधले निर्णय घेणं अखेर अमित शहा घेतात हे सर्वांनाच माहिती आहे। यामुळेच ही भेट असल्याची माहिती समोर येते। दुसरीकडे एका बाजूला एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या दिल्ली दरबारी जाऊन तक्रारीचा सूर लावणं आणि त्यानंतरनं आवर्जून रवींद्र चव्हाणांनी भेट घेणं हे फार महत्वाची गोष्ट मानावी लागणार आहे। पुढच्या कालावधीमध्ये भाजपमध्ये सुद्धा निवडणुका ज्या आहेत म्हणजे राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्यानंतर सुद्धा राज्यात काही संघटनात्मक फेरबदल होणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही भेट महत्वाची मानली जाते। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।